मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकरराव विचारतात, अगं बोल ना निरूपा, तू काय करणार आहेस आता या पैशांचं? पैसे कुठून देणार आहे आणि आम्ही काय करायचं? असं म्हणून आता ते तिला प्रश्न विचारतात. त्याचवेळी मात्र निरूपा आता काही न बोलता एकदम गप्प राहते. तिने तोंडाला कुलूपच लावून घेतलेलं असतं. त्यावेळी आता सुधाकरराव सारखे सारखे तिला विचारतात, अगं बोल ना, आता बोलायला काय झालं? नको तेव्हा किती बोलते आणि आता वेळ आली बोलायची तर बोलत नाही, असं म्हणून ते तिच्यावर खूपच चिडतात. त्यानंतर सत्या म्हणतो, बरं झालं धूमकेतूने पाहिलं म्हणून मी इथे हिला सोडवायला आलो. धूमकेतूने पाहिलं म्हणून हिचा जीव तरी वाचला, नाहीतर हिला सोडवायला इथे कोण आलं असतं धावत धावत, असं म्हणून सत्या आता तिला जा विचारतो. त्यावेळी निरूपा लगेच आता मीराला दोष देऊ लागते आणि म्हणते की बरोबर आहे, हिच्याचमुळे सगळं काही होतंय. अगं आता झालं का समाधान तुझं? काय गरज होती सगळ्यांना गोळा करण्याची? असं म्हणून निरूपा आता तिच्यावरच खूप भडकते. मग आता मीरा विचारते, सासूबाई असं का बोलताय तुम्ही? अहो तुम्हाला सोडवण्यासाठी तर मी इथे सर्वांना बोलवलं. तेव्हा सर्वजण मीराकडे पाहू लागतात. तर आता सत्या म्हणतो, नाही नाही निरूपा, तुझं ना 100% बरोबर आहे. अगं धूमकेतूने उगीच बोलवलं आम्हाला इकडे तुला सोडवण्यासाठी, तुझी मदत करण्यासाठी. अगं तुला ना इथेच अशी पडून द्यायला पाहिजे होती आणि त्या गोडाऊनमध्ये अशी सडत तू पडली असती मग, आणि मग तिथे त्या गोडाऊनमध्ये रात्रीचे उंदीर आले असते आणि त्यांना सुद्धा असं गरमागरम जेवण मिळालं असतं. असं म्हणून आता सत्या खूप काही बोलू लागतो. त्यानंतर सत्या म्हणतो, तुझा चांगलाच जीव गुदमरला असता आणि श्वास घेण्यासाठी तुला सुद्धा त्रास झाला असता. मग आता सुजित कुमार म्हणतो की अरे तुम्ही सगळेजण ह्या म्हातारीला का बोलतात? कारण तुम्ही सगळेजण एकाच घरातले ना. आता तुमची ही सगळी नाटकं अगोदर बंद करा आणि लवकरात लवकर माझे पैसे मला द्या, असं सुजित कुमार रागातच म्हणतो. तर आता दुसरीकडे राज आणि संजय दोघेही टपरीवर बसलेले असतात. तेव्हा आता दोघेही चहा पित असतात. मग त्यानंतर आता संजय म्हणतो, सॉलिड आहे रे भावा तू. अरे म्हणजे खरंच त्या बाईला माहीत सुद्धा नसेल की तिच्याबरोबर काय आणि कसं झालं ते. तेव्हा राज म्हणतो, मला तर असं वाटतंय आपण जे काही केलं ना ते अगदी चुकीचंच केलंय. त्याचवेळी आता संजय म्हणतो, एखादं माणूस जेव्हा चुकी करत असतं ना तेव्हा एक मन त्याचं त्याला सांगत असतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ते पूर्णपणे वेगळं आहे ना, परंतु दुसरं मन ना लगेच त्याला शाबासकी सुद्धा देत असतं. त्याचवेळी अरे तू जे केलं ना भावा त्यासाठी जिगरा लागतो, कारण तू जे केलं ना ते असं कुणीही करू शकत नाही. अरे आपलं मन जे सांगतं ना तेच आपण करायचं असतं आणि तरच आयुष्यात आपण काहीतरी चांगलं सुद्धा करू शकतो. आणि तू जे केलं ना ते ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही, त्याच्यासाठी जिगराच लागतो, असं म्हणून आता लगेच तो राजचा ब्रेनवॉश करू लागतो. अरे तुला माहीत नसेल, परंतु आपल्या आणि आपल्या घरच्यांच्या अपमानाचा बदला घेणं हे साधं काम नाही गड्या, ते जिगराचंच काम असतं. हे काम फक्त आणि फक्त एकच मर्द करू शकतो, असंही संजय म्हणतो. त्यावेळी राजला पटत नाही. तो म्हणतो, नाही रे, चोरी ती शेवटी चोरीच असते ना. अरे मग कारण कोणतंही असो, कारण 1,00,000 रुपये घेऊन त्या महत्त्वाची कामासाठी चालल्या होत्या, पण आता ना त्या खरंच खूप फुल टेन्शनमध्ये असतील. कारण आता मगाशी मी मधू आणि आईचं बोलणं ऐकलं, त्या कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे. मग ताई तर माझी प्रॉब्लेममध्ये अडकली नसेल ना, असं तो आता संजयला विचारतो. तर दुसरीकडे सुजित कुमार हा खूप सर्वांवर ओरडतो आणि म्हणतो की जर तुम्हाला कर्ज झेपत नसेल तर घ्यायचं कशाला, कारण घ्यायची आहे धमक परंतु फेडायची नाही चमक, असं म्हणून आता पला टोमणे मारतो. आणि मग नंतर सर्वांना सांगतो की मी कर्ज देतानाच खूप घाबरत होतो खरं तर, कारण मला ह्या बाईला कर्ज द्यायचंच नव्हतं, पण नंतर ती खूप गयावया करायला लागली. मग म्हटलं की देऊन टाकूयात हिला कर्ज. आणि तिला त्यावेळी मी सांगितलं सुद्धा होतं की जर तू पैसे परत केले नाही तर तुझं काही खरं नाही, तुझ्या घरच्यांचं तर काही खरंच नाही. मग आता त्यानंतर तो डायलॉग मारतो आणि म्हणतो की तुमच्या बायकोने घेतले आहेत 1,17,00,000, आज परत करा नाहीतर आहे खतरा. तेव्हा सुजित कुमारने धमकी दिल्यानंतर सुधाकररावांना खूपच आता वाईट वाटतं. मग आता ते लगेच म्हणू लागतात की पाहिलं का अगं निरूपा, तू पाहिलंस? अगं वाट लावली सगळ्याची, तू अगदी वाट लावली आहेस. अगं ही आपली लायकी नाही आहे ग, इतकी वर्ष जपलेली अब्रू तू अक्षरशः चव्हाट्यावर आणली आहेस, असं म्हणून ते निरूपाला आता खूप दोष देऊ लागतात आणि तिला म्हणतात, हे सगळं करण्याऐवजी तू विष घालून माझा जीव का नाही घेतलास? म्हणून ते निरूपाला म्हणतात की तुला हे करायलाच कुणी सांगितलं होतं, आता एकच काम कर, तू फक्त मला विष घाल आणि माझा जीव घे म्हणून.
अगं आज माझं घर म्हणून तू घर गहाण ठेवलं आणि उद्या जर माझा नवरा आहे म्हणून मी बाजारात सुद्धा विकू शकते असं म्हणायला सुद्धा तू घाबरणार नाही असं म्हणून ते आता तिला खूपच बोलू लागतात. तर आता सर्वजण सुधाकर रावांकडे पाहू लागतात. तर सत्य आणि मीराला सुधाकर रावांबद्दल आता खूपच वाईट वाटू लागतं. काही वेळानंतर आता दुसरीकडे लगेच राज आणि त्याचबरोबर इकडे संजय हे दोघेही गप्पा मारू लागतात आणि मग त्यानंतर राज एकदम शांत होऊन जातो. त्याला आता खूप वाईट वाटतं कारण त्याने ते पैसे चोरलेले असतात. मग आता संजय म्हणतो, अरे एवढं टेन्शन नको घेऊ, अरे तू कसा प्रॉब्लेममध्ये येणार आणि तुझी बहीण तरी कशी प्रॉब्लेममध्ये येईल, तुझी बहीण नाही येणार, अरे तिची सासूच प्रॉब्लेममध्ये येणार आहे, तू हवं तर बघतच राहा असं म्हणून तो आता लगेच त्याचा ब्रेनवॉश करू लागतो. त्यानंतर आता राज म्हणतो, जे आहे ते आहे, तू मला आता काहीच सांगू नको कारण मी आता या क्षणी तरी ऐकणार नाही. अरे ज्याचे पैसे आहेत ते त्यांना द्यायलाच हवे. हे बघ माझ्या ताईला त्रास हो अगर न हो, परंतु मी आता जाणार आणि माझ्या ताईकडे ते पैसे देणार. कारण जर आता समजलं ना माझ्या ताईला की मी ते पैसे चोरले आहेत तर ताई आयुष्यात मला कधीही माफ करणार नाही असं म्हणून तो आता संजयलाच खूप बोलू लागतो आणि म्हणतो, उगीच दुसऱ्याच्या माथ्याचं पाप आपल्या डोक्यावर कशाला. तेव्हा संजय आता त्याची गंमत करतो आणि विचारतो, काय रे तू आता लगेच जाणार तिकडे आणि असं म्हणणार का हे घ्या पैसे, कारण हे पैसे आम्ही चोरले होते तुम्हाला पुन्हा देतोय. त्यानंतर आता संजय सांगतो की अरे तुझ्या बहिणीचा आणि तुझ्या आईचा असा हात पकडून लगेच तुलासुद्धा जेलमध्ये टाकतील, मग चालेल का तुला. अरे शांत हो आणि विचार कर, कारण आलेली लक्ष्मी अशी जाऊ द्यायची नसते, एकदम आपण शांत राहायचं असतं. लक्ष्मी रोसल्यानंतर काय होतं तुला तर माहीत आहे. अरे अशीच कामं करून झटपटसुद्धा श्रीमंत होता येतं. अरे एक रिस्क आणि 1,00,000 रुपये असं म्हणून आता तू ही सिगरेट घे आणि लगेच टेन्शन त्या धुराबरोबर बाहेर जाऊ देत असं आता संजय म्हणतो आणि राजला पूर्णपणे आपल्या बाजूने वळवून घेतो. त्यावेळी मला सिगरेट वगैरे काहीही नको आहे असं राज म्हणतो. त्यावेळी तू काय एवढा विचार करतोस मला कळतच नाही असं आता संजय म्हणतो आणि लगेच त्याच्या हातात सिगारेट देतो. आता निरूपा ही खूप रडत असते. त्याचवेळी आता सुधाकर राव म्हणतात, सांग ना निरूपा काय करायचं आम्ही आता. तर आता सुधाकर राव देखील एकदम हायपर झालेले असतात. ते पाहून सत्या म्हणतो, बाप अरे तू शांत राहा, तू काहीच बोलू नको, होईल सगळं ठीक, आपण करूयात सगळं ठीक. आता तो रागातच निरूपाकडे पण पाहतो. त्यानंतर रागातच सत्या म्हणतो, अगोदर 35,00,000 रुपये, त्यानंतर 17,00,000 रुपये, टोटल तुम्ही 52,00,000 रुपये चोरले आहेत असं म्हणून सत्या निरूपावर आरोप करतो. तेव्हा सत्य आता पुढे सुधाकर रावांचे डोळे उघडतो आणि म्हणतो, बाप अरे तू जर अजून खूप पैसे घेऊन आला असताना तर त्यांनी हे पैसे सुद्धा चोरले असते, कारण या दोघांनी ना एकत्र येऊन अशी टोळी केली आहे. कशाची तर पैसे मारण्याची टोळी. ते तू पाहिलंस ना बाप की आपल्याला नको ते बोलतात आणि आपल्या पाठीमागे आपल्यालाच लुबाडतात. अरे तोंडावर जे काही बोलायचं ते बोलू देत नाही यांना, परंतु असे पैसे घेण्याची यांना काय गरज आहे असं म्हणून आता सत्याच्या डोळ्यात पाणी येतं. कारण आता एवढे पैसे आणायचे कुठून. माझ्या बापाने एवढं आयुष्यभर 40 वर्ष सर्व्हिस केली, त्याचबरोबर त्या सर्व्हिसचा पैसा त्याला मिळाला, परंतु तोही त्याच्या हाती काही लागला नाही. या पंक्याने तो पैसा पळवला, त्याचबरोबर एका मुलीच्या घशात घातला आणि ती मुलगीसुद्धा पळून गेली. पंक्यामुळे पहिले पैसे गेले आणि दुसरे जे पैसे मिळाले होते ते त्याच्या आईमुळे, आणि तरीही आमच्यावरच तो रुबाब करतोय असं सत्याचं म्हणणं असतं. त्यानंतर सत्या निरूपाला आता जाब विचारतो, काय ग तू सांग ना आता मला, काय उपयोग काय झाला या पंक्याला एवढं शिकवून, सांग बरं मला. तेव्हा निरूपा आता काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते. त्यानंतर आता सत्या म्हणतो, अगं हा आहे ना तो सुशिक्षित दरोडेखोर आहे आणि ही निरूपा आहे ना ती अगदी डाकुराणी आहे असं म्हणून सत्या आता खूप काही बोलू लागतो. त्यावेळी आता निरूपाची तो चांगलीच आता जिरवतो. तेव्हा निरूपा आणि पंकज हे दोघेही रागातच सत्याकडे पाहू लागतात. त्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो की बस झालं अरे, की आता तुम्ही मला ना स्टॅम्प पेपरवर सह्या द्या तरच मी हिला जाऊन देईल.
आणि तुमचा तो अजून एक मुलगा आहे ना, त्यालासुद्धा तुम्ही बोलवा, कारण त्याचीसुद्धा मला सही घ्यायची आहे आणि स्टॅम्प पेपरवर त्याचं नावसुद्धा लिहून घ्यायचं आहे. असं सुजित कुमार आता काहीसं घरातील सर्वांना म्हणतो. तेव्हा आता नक्की स्टॅम्प पेपरवर काय लिहिलंय विचार करत सर्वजण टेन्शनमध्ये येतात. पुढे आता सत्या म्हणतो की हे बाबा, तू हिला इथे ठेवून घे, मला काही सांगू नको, परंतु मी काही सही देणारच नाही. असं म्हटल्याबरोबरच आता सुजित कुमार हसतो आणि म्हणतो की हे पहा, मला सगळ्यांच्या सह्या मिळाल्या तरच मी हिला इथून सोडेन, नाहीतर सोडणारच नाही. तर आता दुसरीकडे रवी आणि त्याचबरोबर रिया हे दोघेही आता भेटलेले असतात. तर आता रवीने रियासाठी आईस्क्रीम घेतलेली असते. तेव्हा आता रिया म्हणते थँक्स फॉर आईस्क्रीम. मग आता त्यावेळी रवी म्हणतो त्यात काय थँक्स, अगं मी तुझाच आहे ना. मग आता रिया पुन्हा लग्नाची स्वप्न रंगवू लागते आणि म्हणते ऐक ना रवी, अरे आपण काय करूयात, लग्न झाल्यानंतर ना तू मला रोज आईस्क्रीम खायला घेऊन जाशील का. त्यावेळी आता तो म्हणतो तू वेडी आहेस का, अगं रोज कोण आईस्क्रीम खातं. मग आता ती म्हणते अरे तुझ्या घरचे म्हणतील ना कशी मुलगी आहे म्हणून ही. तेव्हा तो म्हणतो की एवढी सुंदर मुलगी असल्यानंतर घरचे कुठे काही म्हणतील का, नाही म्हणणार. मग त्यानंतर रिया पुन्हा म्हणते की मला तुझ्या घरच्यांसाठी काहीतरी करायचं आहे ना. मग आता तो म्हणतो एक काम कर, तू कप अरेंज कर, मी एक करतो, मी आईस्क्रीम बनवतो आणि तू त्या कपामध्ये आईस्क्रीम ठेव, त्याचबरोबर छान अशी गार्निश कर आणि त्यांना सर्व कर. तेव्हा आता ती म्हणते हो हाऊ फनी. त्यानंतर आपलं लग्न झाल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांना म्हणजे तुझ्या आई वडिलांना मी तुमच्याच घरी जाऊन अशा नवनवीन रेसिपी करून घालेन बघ. त्यावेळी आता त्याचे गाल पकडत गालगुच्चे धरत म्हणते हाऊ स्वीट यू रवी, असं म्हणून ती त्याच्यावर असणारं प्रेम पुन्हा पुन्हा व्यक्त करते. तेव्हा आता रिया म्हणते असं नाही होणार, तुला माहिती आहे ना माझी मम्मा तुला अजिबात किचनमध्ये येऊच देणार नाही. अरे जावयाला इथे ठेवू की तिथे ठेवू असं होईल काहीसं तिचं. बेड टीपासनं रात्रीच्या डिनरपर्यंत तुझी जी काही फरमाईश आहे ना ती मी नेहमी पूर्ण करेन. मी स्वतः तुझ्यासाठी बनवणार आणि तुला खायला देणार, कारण मला माहीत आहे तुझं पहिलं प्रेम हे टेस्टी फूड आहे आणि मी आहे ते दुसरं प्रेम, बरोबर ना. मग आता रिया त्याच्याकडे पाहून हसते. पण मी तुला एक प्रॉमिस करतो की तुझं जे पहिलं प्रेम आहे ना ते आयुष्यभर मी जपेन. तेव्हा रिया म्हणते अरे रवी, ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात, लग्नानंतर मुलं बदलतात आणि टिपिकल नवरे होतात. तेव्हा तो म्हणतो एक मिनिट, पण तुम्ही नाही होत का टिपिकल बायका. ती म्हणते नाही हा अजिबात, आम्ही अशा टिपिकल बायका होत नाही. लग्नानंतर मुलाकडच्या प्रत्येक जबाबदारी आम्हीच घेतो आणि त्याचबरोबर तुमच्या घरच्यांचं सगळं काही आम्हीच करतो. अरे जसं आम्ही तुझ्या आईबाबांचं मन आता जपणार आहोत लग्नानंतर, तसं तू माझ्या आईबाबांना कधी प्रेमाने फोन करणार आहेस का, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहे का. नाही ना, मला माहीत आहे. अरे नाही करणार. मग आमच्याकडून तरी तुम्ही एवढी अपेक्षा का ठेवता, असं म्हणून आता रिया त्याला खूप बोलते. मग आता तो म्हणतो अगं मी मगाशीच सांगितलं ना तुझ्या आईबाबांसाठी मी छान छान पदार्थ बनवणार म्हणून. त्यावेळी आता ती म्हणते अरे लग्नानंतर बदलतात सगळे, लग्नानंतर येऊन दादागिरी करशील. तेव्हा तो म्हणतो अगं बाई नाही करणार. पुढे आता रवी म्हणतो की तुझे आईबाबा म्हणतील रवीच्या आयुष्यात येऊन आमची रिया ही खूप सुधारली आणि त्यांना अगोदरच हे समजलं असतं तर त्यांनी कधीच आपलं लग्नसुद्धा लावून दिलं असतं. तेव्हा आता ती त्याला 2-3 फटके मारते आणि विचारते की किती बोलतोस रे तू, जरा गप्प बस ना, असं म्हणून ती त्याला अशी घट्ट मिठी मारते. तर आता दुसरीकडे सुधाकर राव हे मीराला म्हणतात बाळा रवीला लगेच बोलवून घे. त्यानंतर आता सत्य विचारतो अरे बाप तो कशाला हवाय आता इथे, सांग ना मला. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात नाही त्याला बोलवूनच घे, एवढं झालं आहे तर तो इथे पुरतच आता होऊ दे, इथे तो हवाच, असं म्हणून सुधाकर राव मीराला लगेच फोन करायला सांगतात. तर आता दुसरीकडे रिया ही अजूनही रवीच्याच मिठीत असते. तेव्हा त्याला फोन आलेला पाहताच ती म्हणते की आता नको हा प्लीज रवी. तेव्हा तो म्हणतो प्लीज 1 मिनिट. मग आता ती लगेच बाजूला होते. तेव्हा आता लगेच तो मीराचा आलेला कॉल रिसीव करतो आणि म्हणतो हो हो आलो हा मी लगेच आलो, असं म्हणून तो जायला निघतो. त्यावेळी आता रिया म्हणते रवी, अरे रवी कुठे चाललास तू, थांब ना. तेव्हा तो आता लगेच हेल्मेट घालतो आणि म्हणतो सॉरी हा मला अर्जंटली जावं लागणार आहे. त्यानंतर रवी आता भरधाव वेगाने लगेच त्या ऑफिसपर्यंत पोहोचतो. तेथे गेल्यानंतर आता तो निरूपाला जाब विचारतो हे तू काय केलंस मम्मी.
त्यावेळी आता ती काहीच बोलत नाही, खाली मान घालून उभी असते. तेव्हा आता आता सुजित कुमार म्हणतोय, हे विचारायला मी तुला इथे बोलवलं नाही आहे, सह्या करा पटपट आणि हिला अगोदर माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा आणि घरी काय विचारायचं असेल ना ते अगोदर तिला विचारा, असं म्हणून आता तो खूपच सर्वांवर भडकतो. काही वेळानंतर सुजित कुमारची माणसं लगेच ती फाईल तयार करतात आणि मग म्हणतात की करा इथे सर्वांनी सही. त्यावेळी आता घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर आता सर्वजण एक एक करून त्या पेपरवर सही करतात. तेव्हा सुजित कुमार सर्वांना म्हणतो, लक्षात ठेवायचं, हा सुजित कुमार तुम्हाला काही असा स्वस्तात सोडणार नाही. त्यानंतर तो डायलॉग मारतो की लागणार तुमची वाट, कारण सुजित कुमार बरोबर आहे तुमची गाठ आणि जर हिने पैसे दिले नाही तर हिच्या डोसक्यात घालणार आहे माठ, असं म्हणून सुजित कुमार निरूपाला अजूनच घाबरवतो. तेव्हा घरातील सर्वजण रागातच सुजित कुमारकडे पाहू लागतात. मग त्यानंतर आता लगेच सुजित कुमार विचारतो, काय रे दाढी, अरे तुम्हाला काय वाटलं होतं, गाडी दिली, पैसे दिले आणि माज केला तर तुम्ही या सुजित कुमारच्या तावडीतून लगेच सुटाल. पण आता तुला समजलं असेल, हा सुजित कुमार जेव्हा प्रेमाने वागतो तेव्हा तो बटर असतो आणि बटर म्हणजे काय असतं तुला माहीत असेल, म्हस्का. पण जेव्हा चिडतो ना तेव्हा समजतं सर्वांना की हा सुजित कुमार काय चीज आहे ते. तेव्हा आता सर्वजण खूपच घाबरलेले असतात, कारण सुजित कुमारने धमकीच तशी दिलेली असते. त्यानंतर सत्या मीरा एकमेकांकडे पाहतात. तेव्हा मीरा आता लगेच पुढे जाते आणि निरूपाच्या हातावर हात ठेवत म्हणते की शांत रहा, काही होणार नाही. आणि रागातच ती आता सुजित कुमारला म्हणते की ए सुजित कुमार, मी तुला काही आज ओळखत नाही. अरे एकटी असताना सुद्धा कधी घाबरले नव्हते तुला मी. आता मीराला आठवतं की कशा प्रकारे हा घराचं भाडं वसूल करण्यासाठी यायचा, तेव्हा अरेरावी करायचा आणि नको ते बोलायचा, त्याचबरोबर भांडी वगैरे फेकून देईल अशी धमकी सुद्धा द्यायचा. परंतु या सुजित कुमारला ना मी नेहमीच पुरून उरले होते आणि त्याला कशा प्रकारे चाकूचा धाक दाखवला होता हेही तिला आता आठवतं आणि त्याचबरोबर सुजित कुमारला देखील आठवतं. मग आता हे आठवल्यानंतर मीरा म्हणते, अरे तेव्हा तर माझ्यासोबत कुणीही नव्हतं, पण आता माझ्यासोबत माझा नवरा सुद्धा आहे. अरे या जगाची रीतच आहे रे सुजित कुमार, जेव्हा जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र येतात तेव्हा तेव्हा वाईटाचा विनाश हा होतोच, असं म्हणून ती त्याला आता चांगला चोप देते. त्यावेळी आता तो जरा घाबरतोच आणि रागात नंतर मीराकडे पाहत असतो. त्यानंतर मीरा म्हणते, हे बघ सुजित कुमार, आजसुद्धा मी तुला एक सांगतीये, अरे जशी यांची गाडी ठीक केली, यांची गाडी यांना पुन्हा मिळवून दिली, त्याचबरोबर खूप कष्ट करून आम्ही ती गाडी आमची पुन्हा मिळवली आणि तुझे हप्ते सगळे दिले, त्याचप्रमाणे अगदी महादेवाच्या कृपेने आम्ही तुझ्याकडून आमचं घर हे रीतसर परत घेऊ, असं म्हणून ती त्याच्यावर आता खूपच भडकते आणि त्याला चॅलेंज देते की माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही मिळून आमचं घर हे पुन्हा रीतसर घेऊच, त्यामुळे तू जास्त उड्या मारू नकोस. तेव्हा मीराचा हा कॉन्फिडन्स पाहून निरूपा आणि पंकज हे तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता लगेच सर्वांना समजतं की मीराने आता काम हाताशी घेतलं म्हटल्यानंतर ती असं सोडणार नाही. तेव्हा ती आता हर हर महादेव असं म्हणते. तर सत्यासुद्धा तिच्या जोडीला असतो आणि तिला म्हणतो, धूमकेतू तू काळजी करू नको, आपण सगळं काही ठीक करूयात, असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता शिवशक्ती एकत्र आल्यामुळे म्हणजे मीरा आणि सत्या हे दोघेही एकत्र आल्यामुळे इकडे सुजित कुमारचा मात्र जळफळाट होत असतो आणि त्याला माहीत असतं ही मीरा जे काही बोलते ना ते अगदी करून दाखवतेच, त्यामुळे ह्या मीराच्या तरी नादी लागायला नको. तेव्हा रागात जाता सुजित कुमार हा तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा मीरा देखील तेवढ्याच रागात सुजित कुमारकडे पाहत असते. तर निरूपाची मीरावरून नजरच हटत नसते. तर मीरा म्हणते की चला सासूबाई, आपण आपल्या घरी जाऊयात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरी सर्वजण येतात खरं, परंतु देविका सुद्धा आलेली असते आणि घरी आता खूपच असा तमाशा होतो. तेव्हा आता सत्या म्हणतो की अरे बाप, ही बाई आहे ना खरंच चोर आहे, आपल्या घरातली चोर आहेस. तेव्हा ए पनवती असं म्हणून आता निरूपा काय करते तर तेथे असणारी खुर्चीच खाली फेकून देते. अरे चोर कुणाला म्हणतो रे,
अरे हे घर मी गहाण ठेवून त्या देविकाला पार्लर उघडण्यासाठी पैसे दिले होते. हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग सर्वजण रागातच तिच्याकडे खूप वेळ पाहू लागतात. त्यानंतर निरूपा म्हणते की कारण ते जर पैसे दिले नसते तर तिने माझ्या बबड्याबरोबर कधीही लग्न केलं नसतं. तेव्हा सत्य आता लगेच देविकाजवळ जातो आणि तिच्याकडे खूपच रागात पाहत तिला म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला सगळे पैसे हवे म्हणजे हवेतच. असं म्हणून तो तिच्याकडे आता 10 लाख रुपयांची मागणी करतो. आणि ही मागणी केल्यानंतर आता निरूपा त्याचबरोबर पंकज रागातच सत्याकडे पाहत असतात. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब